नमस्कार मित्रांनो, SRP रनिंग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर लवकरच 75,000 पदांची सरळ सेवा भरती पडणार आहे। तर त्याच्यामध्ये फॉरेस्ट भरती म्हणजेच वनरक्षक पद आणि वनसेवक पद हे दोन पद पडणार आहेत आणि पोलीस भरतीमध्येही जागा पडणार आहेत। तर बऱ्याच जणांचा पेपर असतो पण ग्राउंड नसतं। तर ती ग्राउंडची प्रॅक्टिस कशी करायची, बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत कसं वर्कआउट करायचं, आपली प्रोग्रेस कशी काय आपण नोट केली पाहिजे किंवा त्या सर्व काही टिप्स त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे एबीसी ड्रिल पासून बेसिक ते ड्रिल पासून त्याच्यानंतर तुमचं हिल सेशन झालं, नंतर स्पीड सेशन झालं, त्याच्यानंतर तुमचं एंड्युरन्स ट्रेनिंग झालं, तर ते ट्रेनिंग कशी केली पाहिजे आणि स्पेशली फॉरेस्ट भरती म्हणायचं झालं तर बऱ्याच मुलांचं 5 किलोमीटर कव्हर होत नाही। तर त्या 5 किलोमीटरसाठी तुम्ही काय काय टिप्स फॉलो करू शकता। मागच्या वेळेस मी पण फॉरेस्ट भरती दिली होती, तर मी काय चुका केल्या तर त्या तुम्ही टाळू शकता आणि तुमची 5 किलोमीटरची पूर्ण तयारी, परिपूर्ण तयारी ही मी करून घेणार आहे। नंतर तुम्ही जर तुम्हाला पोलीस भरती द्यायची असेल तर त्याच्यासाठी 1600 मीटर प्लस 100 मीटर त्याच्यानंतर गोळाफेक हे कसं काही म्हणजे त्याचा वर्कआउट कसा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय टिप्स फॉलो केल्या पाहिजे, ते सर्व काही मी या YouTube चॅनलला देणार आहे। तर या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा प्रश्न काय आहे? तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजे, तुमचं शिन पेन होतं की मसल पेन होतं की वेट कमी होत नाही, असं सर्व काही हे सर्व काही प्रश्न मला कमेंटमध्ये सांगा। आणि हा माझा खाली इथं व्हॉट्सअप नंबर असेल तिथं दिलेला आहे, मला मेसेज करा पर्सनली। मी खूप मुलांना गाईड करत असतो आणि त्यांची परिपूर्ण चांगली ट्रेनिंग घेत असतो। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणाऱ्या भरतीविषयी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या YouTube चॅनलला नक्कीच भेटेल। धन्यवाद मित्रांनो।